नकोय आज आमच्या भारत मातेला तंबाखूला चुना लावणारी मुलं, नकोय आज आमच्या भारत मातेला दारू पिऊन रस्त्यावरती धिंगाणा घालणारी मुलं, नकोय आज आम्हाला आमच्या भारत मातेचं आणि आई वडिलाचं आमच्या भारतीय संस्कृतीचं काळं तोंड करणारी मुलं जन्माला घालायची. कंटाळली आमची भारत माता. आज मी 6 राज्यात शिवजयंतीसाठी फिरतो महाराज. आमच्या कीर्तनाच्या अगोदर व्याख्यानाच्या अगोदर डीजे लावलेला असतो बरं का. सिस्टीम मला तुमच्यासारखी डीजे मस्त सिस्टीम, डीजेवर वेगवेगळे गाणे. शिवजयंती तुम्ही केली की नाही साजरी? कशी केली? काय काय केलं? व्याख्यान केलं ना? व्याख्यान केलं का? काय केलं? बोला बोला बोला. डीजे लावला, वा ये होईना बा टालिया. डीजे लावला, ओके. अजून व्याख्यान कीर्तन काय केलं का? नाही. आज ऐका, डीजे लावू नका असं मला म्हणायचं नाही. ए लेकरं शांत बसा. डीजे लावल्यावर होतं काय माहिती का? बऱ्याच ठिकाणी मला डीजेला काही विरोध नाही. सिस्टीमवाले मला काय तुमच्या पोटावर पाय द्यायचा नाही. तुमचं डीजे लावी नका, त्याबद्दल माझं दुमत नाही काही. पण मला मुद्दा सांगायचा आहे. दारू पिऊन राजांच्या मोर आमचे लेकरं येतात हो, आणि राजाला छाती ठोकून बोलतात अभिमानानं. काय ते दारू पिऊन अभिमान बी राजाचा पुढं. राजा तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या. राजे तुमचा पहिला मावळा आपण आपण. ए वाजेवर रे कन्या, या राजा या. राजे तुम्ही जन्माला यावा. राजा स्वराज्य निर्माण तुम्ही करावं. राजा आम्ही जन्माला यावं, तुमच्या स्वराज्याची आम्हीच वाट लावावी. राजा आम्ही जन्माला येऊन करायचं काय? कुठेतरी आम्ही प्रयत्न करतो राजा तुमच्या विचारांचा जागर करण्याचा. तुमच्या शिवजयंती निमित्त नाही तर अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कुठेतरी राजा चांगल्या विचारांचा प्रचार करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण आमच्या धर्मातला, आमच्याच गावातला, आमच्याच रक्तातला, आमच्याच भावकीतला, आमच्याच घरातला कोणीतरी येतो, राजा आमच्या टंगड्या घालतो आणि एकदा आम्हाला कोसळून पडतो. एकदा खाली कोसळून पडलो की नव्याने उभा राहण्याची ताकद ना आमच्या पायात ना आमच्या मनगटात ना आमच्या मस्तकात. त्यामुळे राजे एक उपकार करा. राजे तुम्ही पुन्हा एकदा जन्माला या. खरंच मला काकाश्री कधीतरी अभिमान वाटतो. काय आपल्या तरुणांना शिवाजी महाराजांचा अभिमान वाटतो, एवढा अभिमान वाटतो, एवढा अभिमान वाटतो. म्हणून तर राजे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. म्हणून राजा आज आम्ही तुमचा फोटो आमच्या बंगल्याच्या दरवाजावर चोपदारासारखा लावलाय, हवालदारासारखा लागलाय. सिक्युरिटी गार्ड जसा आहे तलवार घेऊन उभा यांच्या घरात शिरणाऱ्या चोराला थांबवायला. एवढा अभिमान राजे आम्हाला तुमचा, एवढा अभिमान. राजे तुमच्या नावाचा डंका आम्ही नुसता आमच्या छातीवर नाही, राजे तुमच्या नावाचा डंका आणि तुमच्या गडकोटांचा देवदैवतांच्या नावाचा डंका राजे आज आम्ही हॉटेलवर आणि धाब्यावर लावला. शिवाजी ढाबा, स्वराज्य ढाबा, कोंढाणा ढाबा, रायगड ढाबा, जगदंब ढाबा. टेंभुर्णीच्या अलीकडे ना थोडस 1 किलोमीटर टेंभुर्णी शिरायच्या अगोदर उग काही मीटर अंतरावर जय बजरंग बली ढाबा. इंदापूरला जा, इकडे पुन्हा सोलापूरला, इंदापूरला त्या मेन रोडला संत ज्ञानेश्वर माऊली ढाबा. त्याच्या 2 पावलं पुढे गेलं की लगेच संत तुकाराम महाराज ढाबा. वाह, ते शोटर निघले. शोटर अंगात घालायचे थंडीचे. राजांचा फोटो कुठं माहिती का? पाठीवर. अरे पाठीवर शूरवीराच्या वार शोभा देतो. वार पाठीवर काय असावा काकाश्री? वार असावा. हे झोपणार, यांचे कपडे कुठं पाडणार, लोळणार. मग आपल्या राजाचे फोटो कुठं पाडणार? हा, मूर्ती बघू दे मला. हा ओके, आजपासून लक्षात घ्या. विकत मूर्ती जर घ्यायची झाली तर अशीच घ्यायची जी सिंहासनावरती विराजमान आहे. हात पाय पूर्ण असलेली, हात नसलेली कधीच खरेदी करायची नाही. हे निर्माण, अरे माझ्या छत्रपती शिवाजी राजाच्या केसाला कोणी धक्का लावू शकलं नाही रे. हे मूर्ती करणाऱ्यांनी राजांचे हात तोडून टाकावे. मूर्ती घ्यायची अशी पूर्ण मूर्ती घ्यायची, नाहीतर घोड्यावर विराजमान असलेली, नाही तर स्वतः वैयक्तिक उभा राहिलेली असेल, पण पूर्ण शरीर असलेली, भंग पाहिलेली नाही. ते बाकीचं कोणाचं काही असू द्या. हा, शिवरायाचे 8वे रूप, शिवरायाचा 8वा प्रताप, शिवरायाचा 8वा साक्षेप. भूमंडळी काय शिवाजीराजांचे चरित्र होतं, काय कॅरेक्टर होतं महाराज. अरे असे पराक्रम करणारे लेकरं कुठेही कोणाच्या पोटी जन्माला येतात का? आमच्या मासाहेब जाऊ होत्या, आमच्या मासाहेब जाऊ शिवाई देवीच्या दरबारामध्ये जायच्या, आई अंबे जगदंबेच्या दरबारात जायच्या आणि आई अंबे जगदंबेला नेहमी मागणी करायच्या. आई
आई आजपर्यंत मी तुझ्याकडे काही मागितलं नाही, पण आई आज मी तुझ्याकडे काहीतरी मागायला आली. आई आई मला मुलगा हवाय. आई देतेस? दे. आई पराक्रम करणारा मला मुलगा हवा. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, विदरशाही, पोर्तुगीज, डाच, इंग्रज या सुलतानी सत्तेच्या छाताडावर पाय देऊन स्वतःचा भगवा फडकवणारा मला मुलगा हवा. आई आई बघ ना, बघ बघ. आई या कोल्ह्या कुत्र्यानं या भारतवर्षामध्ये यावं. आई तुझ्या लेकी बाळीचा पदर सुरक्षित ठेवला नाही का? आई तुझ्या लेकीच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित ठेवलं नाही. आई या कोल्ह्या कुत्र्यानं परपर्यंतातून यावं, कुणीही यावं, बापाचा माल असल्यासारखं भर मंडपातून घरातून मुलगी उचलावी आणि स्वतःच्या शरीर सुखासाठी घेऊन जावी. अरे कुणीही यावं, देवदैवतांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या ओढव्यात कुणीतरी यावं, आमच्या भगव्या चांदण्याच्या चिंदड्या चिंदड्या कराव्यात. आई कैसे? आई हे सगळं उघड्या डोळ्याने तू पाहतेस. आई तुला हे सगळं सहन होतं तरी कसं? आई तुझं जग बुडत असलेलं तुला तुझ्या उघड्या डोळ्यानं पाहावंसं वाटत असेल, पण आई माझं जग उघड्या डोळ्यानं बुडत असलेलं आम्हास सहन होणार नाही. बुडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा. तो कडबळा म्हणून या, तो कडबळा म्हणून येतो, कडबडा म्हणून या, येतो कडबडा म्हणून या. जय हो. येतो येतो कडबडा रे, ही कळबळा म्हणून या, येतो कळबळा, येतो बुडत हे जन न देखवे डोळा, बऱ्याच दिवसानंतर देवडे महाराज तुमचं गायन ऐकण्याचा योग आला आणि आम्हाच तर ऐसे वाटतंय की आम्ही असेच इथे थांबावे आणि तुमचे गाणे ऐकावे. छान. खरंच आपली लेकरं क्वालिटीचीच आहेत हो. फक्त आपल्या माणसाने आपल्या माणसाची किंमत केली पाहिजे. आपले माणसं आपल्या माणसाची किंमत करत नाहीत, आपले माणसं आपल्या माणसाची किंमत करतात. काका सर एक वाक्य बोलू का? एक विषय निघाला म्हणून. आजही अमेरिका, थायलंड, हाँगकाँग, बॉंगकाँग, जपान, इटली, दुधाची किटली, फ्रान्स, चायना, गावकरी आजही हे देश भारत देशापेक्षा 50 वर्षानं विज्ञानाच्या बाबतीत पुढे येत आणि आपण 50 वर्षानं विज्ञानाच्या बाबतीत मागे. याचं कारण एक, तिकडे शास्त्रज्ञ लई क्वालिटीचे. त्या देशात काय नवीन नवीन विज्ञानाच्या इलेक्ट्रॉनिक शोध लावणारे शास्त्रज्ञ क्वालिटीचे आणि त्या 100% जवळजवळ 50 ते 60% शास्त्रज्ञ भारत देशातले. मग एखादा प्रश्न पडेल, महाराज मग वा वा क्या बात आहे, मग आपल्या माणसासाठी वाजवा टाळ्या.
तुम्ही नका वाजू, थांबा. आपली माणसं आहेत हो, पण सुंदर वाक्य बोलतो, समजून घ्या. भविष्यात काही निर्णय बदलायचे आहेत आपल्याला, म्हणून हे आम्ही कीर्तनात बोलणं गरजेचं आहे. हे नुसतं आमच्यासारख्याने सांगायचं आणि तुम्ही नुसतं ऐकायचं आणि घरी जायचं हे महत्वाचं नाही. बदला बरोबर बदललंच पाहिजे. नाहीच बदलला तर बदल आपल्याला बदलून टाकील. मग बदलानी आपल्याला बदलायच्या अगोदरच आपण बदलायला हवं. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल 50 ते 60% शास्त्रज्ञ आपल्या भारत देशातले त्या देशात आहेत. याचं कारण आपल्या माणसाने आपल्या माणसाची किंमत केली नाही, आपल्या माणसाचा कचराच केला म्हणून. आणि काकाश्री, आजही जर भारत देशातले सगळे शास्त्रज्ञ जर भारत देशातच राहिले, योग्य ती त्यांना खुर्ची, योग्य ती जागा, योग्य तो पगार, योग्य तो मान सन्मान जर दिला ना, आजही भारत देश या पृथ्वीवरती राज्यच करेल एवढी ताकद आहे आपल्या तरुण पोरांच्या मस्तकात. एवढी ताकद आहे. पण आपलं प्रशासन त्या क्वालिटीचं नाही. आरक्षणाच्या जोरावर उचलायचे, क्वालिटीचे खाली दाबायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे नाही केलं, क्वालिटीच्या जोरावर माणसं निर्माण केली. क्वालिटीच्या एक 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 मवळा राजांच्या पुढे येत राहिला म्हणजे काय शिवाजी महाराज म्हणले का, आमचं सारे भैरोबा, तू रामोशी जातीचा आहेस, तुझ्याकडे आरक्षण असेल तर स्वराज्यात तुला घेता येईल, नाहीतर मला माझ्याकडे पर्याय नाही राहिला. एक भीमा लोहार नावाचा दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटलेला रांगत रांगत माणूस राजांच्या मोहर आला. भीमा लोहार राजांना मुजरा केला आणि राजाला म्हणतो, राजा मला बी घ्या की तुमच्या स्वराज्यात. नाव काय रे तुझं? म्हणला भीमा लोहार. अरे भीमा, तुझे पाय तुटले, तू काय करणार स्वराज्यात, कसा लढणार? भीमा राजांना म्हणतो, राज मी लढणार नाही हे समतेस कळतंय व, पण जे लढतेत नव त्यांच्यासाठी तर तलवारी तयार करू शकतो ना, कारण जन्मच माझा लोहार म्हणजे कशात झालेला आहे. टाकाऊ माणसाला टिकाऊ केलं. आणि आपले क्वालिटीचे दाबायचे, बिनआकलीचे. आणि आवर्जून एक छाती ठोकून सांगेल, कोणाला राग येऊन देऊ नका, फक्त शिकलेली माणसं राजकारणात या रे, शिकलेली माणसं राजकारणात या. आणि जर शिकलेली माणसं राजकारणात आली नाही ना, गाढव तुमच्या आमच्यावर राज्य करतील हे लक्षात घ्या. शिकलेली माणसं राजकारणात या. मला कोणाच्या विरोधात बोलायचं नाही, पण शिकलेली माणसं राजकारणात या. प्राध्यापक व्हायला जर शिकावं लागतं, पेपर द्यावा लागतो. काकाश्री बात सही आहे ना? पोलीस व्हायला जर शिकावं लागतं, पेपर द्यावा लागतो. आर्मीमध्ये जायचं असेल तर शिकावं लागतं, पेपर द्यावा लागतो. तर मला वाटतं यांना सुद्धा तिकीट मिळायच्या अगोदर यांना पण पेपर असायला पाहिजे. आरोग्यमंत्री कोण असावा? ज्याचं डॉक्टर क्षेत्रामधलं उत्कृष्ट शिक्षण झालंय तो. काय म्हणणं आहे तुमचं? माझा मुद्दा थोडासा भरकटतोय, मला कळतंय, पण मला ते हे महत्वाचं वाटतंय. समाज प्रबोधन, आज झोपलेले मस्तक जाग करणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं. आणि एक लक्षात घ्या, आज आपल्या भारत देशातल्या क्वालिटीच्या मुलांना आज जे विचार बदलतील ना, तेच मुलं भविष्यात निर्णय घेऊन क्वालिटीला योग्य ती जागा देऊ शकतात असं मला वाटतं. उद्याच्या खुर्चीवरती जाणार आहेत ते एकनिष्ठ माणसं असावीत, त्यावेळेस या सगळ्या काही गोष्टी होणार आहेत. शिवाजी महाराजांनी हेच केलं, कृष्ण कन्हैयाने हेच केलं. कृष्ण कन्हैयाचा जन्म व्हायच्या अगोदर पहिला मुलगा झाल्याबरोबर रडायला लागला. रडण्याचा आवाज कंसाच्या कानावर गेला. कंसराज धावत धावत आले, देवकी मातेच्या समोर गेले. आणि देवकी मातेच्या समोर गेल्याबरोबर देवकीला विचारलं, देवकी ये पुत्र मुझे चाहिए. कोणाचं पोरग रडतं रे? अरे पोरग सांभाळा की. कृष्ण रडायला लागला, कृष्णाचा भाऊ रडायला लागला. कंसाने हातामध्ये घेतला देवकीच्या, देवकी ये मेरा काल है काल, क्या नाम रखा है इस बच्चे का, क्या नाम रखा है इस बच्चे का. वसुदेवानं सांगितलं, भैया माझ्या पहिल्या मुलाचं नाव आहे कीर्तिमान. अच्छा कीर्तिमान, अब देखेंगे ये कितनी कीर्ति कमाता है ये कीर्तिमान. मुलगा हातातून घेतला, दगडावर फेकला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 6 मुलं मारली.
सातव्याचं काय झालं, कसं झालं, गर्भपात झाला तुम्हाला माहिती. इकडून इकडं ट्रान्सफर. मग वेळ आली 8व्या मुलावर. 8वा मुलगा कुठं यायचा जन्माला, कसा यायचा, योग्य तो मुहूर्त ठरला गेला. इकडे वसुदेवाला देवकीला मुलगा झाला. मुलगा झाल्याबरोबर सगळे गुड नाईट, सगळे शांत, सगळे झोपलेले. देवाचे सगळी किमया भगवंतांनी सगळ्याला गुटगुटीत नाईट करून टाकलं. इकडं झोपले सगळे. वसुदेवाला जागा केलं लक्ष्मी मातेनं. लक्ष्मी माते म्हणते, वसुदेव या लेकराला उचला आणि या बंगल्यात ठेवू नका. वसुदेवानं विचारलं, मग कुठं न्यायचं, कुठं? नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. माया बदली देते ठेवी मजनी थे, माया बदली देते ठेवी मजनी थे, माया बदली देते ठेवी मजनी थे, माया बदली देते ठेवी मजनी थे. हो नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, नंदाच्या घराला. नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला. वसुदेवानं त्या चिमुकल्या लेकराला हातामध्ये घेतलं. हातातले साखळदंड सगळे सुटून गेलेले होते. दरवाजा एक 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 जसा सेन्सर दरवाजा बसला तसे सगळे उडायला लागले. दरवाजातून सगळे बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर लगेच नदी, यमुना नदी, त्या नदीच्या पलीकडे जायचंय. मग गंगा मैया वाट द्याय नाही, विनंती केली. छाती इतकं पाणी आलंय, गळ्या इतकं गेलंय, नाका डोळ्यात चाललंय. त्या गंगा मैयाला सुद्धा कृष्ण कन्हैयाचं दर्शन घ्यायचं होतं. कृष्ण कन्हैयाला कळालं आईला दर्शन घ्यायचंय. त्या टोपलीतला पाय काढला आणि कृष्ण कन्हैयाने खाली बाजूला टाकला. पायाचं दर्शन झालं. यमुना मातेने दर्शन घेतलं. कृष्ण कन्हैया पलीकडे गेले. स्वागतासाठी त्यांचे नंदलाल नावाचे मित्र हजरच होते दरवाजात. अय्ये वसुदेव, अय्ये या. ते म्हणले, तुम्हाला कसं काय कळालं? नाही, ते मला फोन आला होता ना तिकडून पलीकडून, त्याच्यामुळे मला कळालं. मित्रांनी मित्राला आतमध्ये घेतलं. तेरी बी चूप मेरी बी चूप, कोणाला काही सांगू नका. वसुदेव कबूल? वसुदेव म्हणले कबूल. मग तो मुलगा त्यांनी हातात घेतला नंदलालनी. यांच्याकडे मुलगी झाली होती. ही मुलगी घेतली, देवाला इथं ठेवलं आणि मायाला हातामध्ये घेतलं. वेळूच्या टोपलीमध्ये टाकलं आणि पुन्हा आलेल्या मार्गाने वसुदेव जाऊ लागले. नदीला पलीकडे ओलांडलं. पुन्हा आपल्या जागेवरती एक 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 दरवाजा लागत गेला. दरवाजा लागत गेल्याबरोबर आपल्या पत्नीपाशी आले. मुलीला तिथं ठेवलं आणि पुन्हा लेकरू रडण्याचा आवाज आला. लगेच सैनिक कुणीतरी धावत गेला. महाराज, वसुदेव देवकी को 8वां पुत्र हुआ है. कंसाला आजपर्यंत एवढा आनंद झाला नव्हता, एवढा कंस राजाला आनंद झाला होता. वा 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 वा. आता आता जातो कुठं म्हणला, आता फाडून टाकीन म्हणला. आता काय जातो, आता टेन्शन घ्यायचं नाही. मुलाच्या समोर गेले, लगेच पाहिलं जाऊन, वसुदेव लाय पुत्र मेरे हात. आई म्हणणारी आईचं काळीज. किती लेकरं डोळ्या देखत संपली होती. हे एक लेकरू होतं. इथून पाठीमागच्या तरी यदा कदाचित वाचली असती, पण तेही वाचू शकले नाहीत. पण इकडे कृष्ण कन्हैया माझा जाणार, माझं चिमुकलं लेकरू जाणार. कंसाने हातात घेतलं. त्यांच्या दोघांपासून बाजूला गेला
आणि ठरलेल्या दगडापाशी नेला, असं पायाला धरलं लेकराला, बिंगवलं आणि दगडावर मारणार. तेवढ्यात हातातलं लेकरू बाहेर सटकलं आणि एक लक्ष्मी माता प्रगट झाली आणि काय म्हणते, तुझ लागी वधी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. तुझ लागी वधी उपजला मज आधी, उपजला मज आधी, उपजला मज आधी. तुझ लागी वधी उपजला मज आधी, उपजला मज आधी रे आधी. तुझ लागी वधी उपजला मज आधी, हो 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 अरे मला काय मारतोस, तुला मारणारा काळ तिकडे जन्माला आलाय. कुठे? नाही ते नाही सांगणार, ते तू सेनापतीच्या माध्यमातून सापडे, पण तुझा काळ जन्माला आलाय. मी तर तुला एक बातमी, गुड न्यूज देण्यासाठी तुझ्याकडे आले म्हटली. आणि इकडे गोकुळामध्ये नंदलालाला मुलगा होत नव्हता, वय जास्त झालं होतं. आणि म्हातारीला वय बरंच झाल्यानंतर, आयुष्यातलं बरंच आयुष्य निघून गेल्यानंतर जर मुलं झाली ना, तर मग शेजारणी पाजारणीला मैत्रीला आनंद होतो. हा, मग शेजारणी म्हणतात, अगं गंगू रंगू बघ तुला म्हणून सांगते, आणि साऱ्या गावाला येडा आणते. हा, मग काय, नंदलालाला मुलगा झाला. इतका आनंद की तो आनंद महाराजांनी पहिल्या चरणामध्ये प्रेझेंट केला. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, वाह! गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुख, गोकुळीच्या सुख, गोकुळीच्या सुख, गोकुळीच्या सुख. हो गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. हरी गोकुळीच्या सुख, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुख, गोकुळीच्या सुखा. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, नंदा घरी, नंदा घरी. विठोबा रखुमाई, टाळी टाळी. विठोबा हार घाला, हार घाला. हरी जाय विठोबा रखुमाई, भजन करा, टाळी वाजवा. हो
खरं तर शेजाऱ्याच्या घरात सुख झालेला आज आपल्याला सहन होत नाही, पण समजा गोकुळाला आनंद झाला, कारण नंदलालाला मुलगा झाला, यशोदा मातेला मुलगा झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदाच्या घरी जन्माला आले ना, म्हणून आनंद झाला. लेकरू लहानाचं मोठं होऊ गेलं. हा, बातमी वाऱ्यासारखी पसरली. नंदलाल को पुत्र हुआ, नंदलाल को पुत्र हुआ. यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. मुलगा झाला म्हणल्याबरोबर महादेवाची इच्छा झाली, हर हर महादेवांची. धर्मपत्नीची परवानगी मागू लागले. म्हणले, मिसेस पार्वती देवी, भगवान विष्णूंनी जन्म घेतलाय. आता या क्षणाला मात्र मुक्काम पोस्ट पडिवंद महाराजांना यशोदा मातेच्या बंगल्यावरती आहेत. जरा जातो आम्ही, दर्शन करून येतो. पण देवाच्या दर्शनाला एकट्याला कुठं जाऊ देणार? तुम्ही एकटे जाणार का? आम्ही तुमच्या बरोबर येणार. ठीक आहे, चला. दोघं निघाले. पण निघाले म्हणले, असं कसं? हा गळ्यात नेकलेस, हे जटा, ही लुंगी, हे भस्म आहे, असं कसं? तुम्ही गेल्यावर त्या गावातले कुत्रे ठेवतील का तुम्हाला? काहीतरी करावं लागेल. पोशाख चेंज केला, भगवा पोशाख परिधान केला, रुद्राक्षाच्या माळा, हा, भस्म कपाळा. निघाले आमचे हर हर महादेव. गावात जायचे, पण जाण्याच्या अगोदर एक पराक्रम झाला होता. कंसाने ऑर्डरच दिली होती. कालाचं कीर्तन खरं तर खूप बोलण्यासारख्या गोष्टी आहेत, आपल्याकडे वेळ नाही. कंसाने आदेश दिला होता, हिथून पाठीमागचे 4 महिन्यातली, कमीत कमी 3-4 महिन्यातली पाठीमागची मुलं सगळी मारून टाकायची, आपल्या गावातली आणि शेजारच्या गावातली सुद्धा, बर का? श्रीवरून हत्या. मग चानूरने आदेश बिडाच उचलला होता. ते सगळे सेनापती घेऊन ते एकच चाललं होतं, पोरग दिसलं की मारायचं, पोरग दिसलं की मारायचं. पण कंसाच्या कानावर पोहोचलं होतं की गोकुळामध्ये नंदलालच्या घरी मुलगा झालाय, जरा उशिरा जन्माला आलाय, पण मुलगा लई द्याखना. कंस म्हणला, मग द्याखना असला तरी ठेवायचा कशाला? म्हणला, त्याचा कार्यक्रम करून टाकायचा खचा. पण महाराज, ते आयऱ्या करायचं काम नाही. म्हणलं, मग काय करायचं? चानूर म्हणला, काहीतरी असा ताकदवान असलेला पहिलवान राक्षस लागेल आपल्याकडे. म्हणला, आपल्याकडे कुठं कमी आहे? बोलाव महाराज, मिसेस पूतना को बुलाव. मिसेस पूतनाला फोन लावला, आले लगेच मिसेस पूतना गेला. आल्या पुढं, हुजूर मेरे आका, हुजूर, हुजूर मेरे आका. म्हणलं, काय नाही, गोकुळामध्ये जायचं आणि त्या नंदलालच्या पोराला मारायचं. हो तो मेरे बाय हात का खेळ है. लगेच इथून गेले की लगेच तिने लगेच रूप बदललं. लगेच साडी यहाँ से आहा से वहा तक तो मेकअप लगेच. हा, गोरी गोरी पान फुलासारखे छान, जशी मिरून आणायची हिला. लगेच गेली म्हणले गोकुळामध्ये. म्हणले, दारात गेली. दारात गेल्याबरोबर यशोदेला म्हणली, अग यशोदा, यशोदा आहे का घरात? यशोदा म्हणली, हा डिजिटल आवाज नवीनच आहे. म्हणली, कोण ग? अग मुलाला भेटायला आले. या 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 या. पण कोण ग तू? काय तुझ्या आजीची पंचीची, खपर पंचीची, ढोपर पंचीची मी नात. खूपच लांबून नात आहे का आपलं? हो, पण कुठं असतेस? नाही, ॲक्च्युली काय झालंय ना, मी अमेरिकेला असते ना, आता जॉब आहे ना तिकडे चालू माझा. मी ॲक्च्युली अमेरिकेलाच असते, पण मला व्हिडिओ कॉलवरती कळालं की तुला मुलगा झालाय आणि मुलगा झालाय म्हणून पाहायला यावं असं वाटलं, म्हणून आले. वा 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 वा. म्हणले, काय घेणार? काय पिझ्झा, बर्गर, कॉफी वगैरे काय घेणार का? म्हणले, काही चालेल ना, मला काही चालेल, नो प्रॉब्लेम, पण दमानी कर. म्हणली, आता काय गॅसचा जरी जरा थोडासा प्रॉब्लेमच आहे, पण काळजी करू नको, चूल पेटो आणि दमानी चालू दे. गेली पलीकडे वाड्यात, चूल पेटवली, चालला तो कार्यक्रम सगळा तिचा चहा पाहुणचाराचा. मग हे काही केलं तरी कार्यक्रम करण्यासाठी झाली होती. पूतनाने लगेच त्या बाळाला घेतलं. पण काही म्हणा, पूतनाला काही क्षण का होण्याचं, एक आई होण्याचं प्रारब्ध तिला लाभलं त्या पूतनाला. हा, आई म्हणून त्या लेकराला जवळ घेतलं आणि स्तनाला लावलं. मग याच्याकडे काय 3 चीन 4 चीन 5 चीन 10ची मोटर होती का? याची मोटर क्वालिटीचीच. हा हा, याने जर स्तनाला तोंड लाव